मित्रांनो, आपला आधार नंबर बँकेला लिंक करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी Googleवर यायचं आहे. Googleवर आल्याच्या नंतर आपल्याला इथे Chromeवर NPCI असे टाईप करायचे आहे. NPCI टाईप केल्याच्या नंतर एंटर करून आपल्याला सर्वात आधी जी पहिली वेबसाईट दिसेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर इथे निळ्या बॉक्समध्ये जे आपल्याला 6 ऑप्शन दिले आहेत त्यामधील कंझ्युमर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर त्याच्याच खाली आपल्याला परत 6 ऑप्शन दिसतील. त्यामधील भारत आधार सीडिंग इनेबल या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहे. यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म भरण्याआधी आपण जो इथं आपल्याला सेशन एक्सपायर टायमर दिलेला आहे त्याखाली एक ॲरोचं बटन आहे त्यावर आपण क्लिक करणार आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 4 ऑप्शन आपल्याला दिसेल. यामध्ये गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे यापूर्वी आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का, कोणत्या बँकेला लिंक आहे याचा आपण स्टेटस बघून घेणार आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करूया. तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर एंटर युअर आधार येथे आपण आधार कार्ड नंबर टाकणार आहे. आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला एका बॉक्समध्ये कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड देखील आपण टाकून घेणार आहे. कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर खाली चेक स्टेटसवर आपण क्लिक करणार आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्यावर आपला जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे त्यावर आपला OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करूया. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण इथं बघू शकता आपल्यासमोर आपल्याला स्टेटस दिसत आहे. पहिले जे इथं आपल्याला दिसत आहे आधार नंबर. मॅपिंग स्टेटसमध्ये इनेबल फॉर DBT म्हणजे आपलं जे आधार कार्ड नंबर जो आहे तो DBT योजनेसाठी इनेबल आहे म्हणजे सुरू आहे. आणि इथे आपल्याला बँक नेम सुद्धा दिसत आहे. कोणत्या बँकेशी आपलं आधार कार्ड लिंक झालेलं आहे त्याचं आपल्याला इथं स्टेटस दिसत आहे. आणि इथं आपण बघू शकता लास्ट अपडेटेड डेट येथे आपण बघू शकता लास्ट अपडेटेड डेट जी आहे ती 2016ची आहे. 2016 मध्ये हे आधार कार्ड बँकेला लिंक केलं गेलेलं होतं. त्यानंतर आपण परत या ॲरोवर क्लिक करून रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. आता जे नवीन आहे त्यांच्यासाठी आधार कार्ड आपलं बँकेला लिंक कसं करायचं ते बघूया. येथे आपल्याला आधार नंबर आपला टाकायचा आहे. आपण आधार नंबर टाकून घेऊया. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे बँक सिलेक्ट करायची आहे. जी आपली बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक जी काय बँक असेल ते आपण इथं सिलेक्ट करूया. बँक सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग यामध्ये सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. सीडिंगवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत 3 टाईप दिसत आहे. फ्रेश सीडिंग म्हणजे जे पहिल्यांदाच आपलं आधार नंबर बँकेला लिंक करत आहे त्यांच्यासाठी फ्रेश सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे तुमचं एकाच बँकेत जर दुसरं अकाउंट असेल आणि त्याला तुमचा आधार नंबर तुम्हाला लिंक करायचा असेल तर सेकंड ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि त्यानंतर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजे जर आपला आधार नंबर हा स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक असेल आणि आपल्याला दुसऱ्या बँकेला लिंक करायचा असेल म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे इतर कोणत्याही बँकेला लिंक करायचं असेल तर आपण यामध्ये तिसरा ऑप्शन निवडू शकता. तर आपण हे सध्या फ्रेश सीडिंग यावरती क्लिक करणार आहे. अकाउंट नंबर इथं आपल्याला 2 ठिकाणी टाकायचा आहे. अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर. तर आपण अकाउंट नंबर टाकून घेऊया. तोच आपल्याला सेकंड बॉक्समध्ये कन्फर्म करायचा आहे. न चुकता इथे आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे. आता दोन्ही ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला खाली आल्याच्या नंतर इथे 2 बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली परत आपल्याला एक कॅप्चा विचारला जाईल. तो कॅप्चा आपल्याला इथे न चुकता टाकायचा आहे सेम. हा कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण इथं प्रोसीडवरती क्लिक करणार आहे. प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर टर्म्स अँड कंडिशनचा आपल्याला एक फॉर्म दिसेल. खाली स्क्रोल करून आपल्याला ॲग्री आणि कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक केल्याच्या नंतर एक 6 डिजिट OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सेंड केला जाईल. तो OTP आपल्याला इथे परत टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आपण OTP टाकल्याच्या नंतर इथे सबमिट करणार आहे. सबमिट केल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा.
लिंकची प्रोसेस सुरू होईल. थोड्या वेळाने आपले आधार नंबर हे बँक खात्याशी लिंक केले जाईल. त्यानंतर आपण आपले स्टेटस चेक करू शकता. जे आपण पहिल्या प्रोसेसने चेक केले होते त्याचप्रमाणे आपण आपले स्टेटस चेक करू शकता. त्यामध्ये आपल्याला आधार लिंक झाले की नाही हे कळेल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.